लोक बघता बघता देव चोरी होऊन 1 आठवडा झाला आणि अजूनही चोरीचा तपास लागलेला नाहीये. इथे आता आपल्या सहनशक्तीचा अंत झालाय. त्यासाठी आपल्या सर्वांना आंदोलन करायला पाहिजे. आपण सर्वांनी मोर्चाच काढायला पाहिजे. मोर्चात सहभागी व्हायला पाहिजे. चला नो मोर लोखंडे. मी आता तुमचं काही एक ऐकून घेणार नाही. 8 दिवस झाले. तपासाचा एक धागाच काय पण योग्य दिशाही मिळालेली नाही अजून. सर मी लिसन, मला फक्त रिपोर्टिंग नकोय. आय वॉन्ट रिझल्ट. महाराष्ट्राच्याच काय पण देशभरातल्या सगळ्या पोलिसांना इन्फॉर्म केलंय. नाशिकच्या कुंभमेळ्यात देखील आपले सीआयडी लक्ष ठेवून आहेत. नुसतं ठोंब्यासारखे ऐकत काय उभा राहिलात लोखंडे? काहीतरी हातपाय हलवा, नाहीतर साहेब साहेब मंदिराचे ट्रस्टी पुजारी आणि गावकरी सगळे मोर्चे घेऊन आले. अरे बघत का उभे राहिलात? मोर्चाला बघा. चला सावंत कदम चला. हे सगळं तुमच्यामुळं झालंय लोखंडे. त्या मोर्चाला मात्र सामोरं मला जावं लागणार आहे. बघत का उभा राहिलाय? चला. अरे अजून किती दिवस चालणार तपास हा? हे पहा, तुमच्या भावना मी समजू शकतो. तुमचा रागही योग्य आहे. आमचे पोलीसही पूर्ण ताकदीनिशी कामाला लागलेले आहेत. अहो गेल्या 8 दिवसांपासून हे असं चाललंय. अजून किती दिवस चालणार? जोपर्यंत तपास लागत नाही आम्ही इथंच धरणं धरू. उर्ध्याचा तपास लागलाच पाहिजे. हे बघा, असा आताताही मार्ग धरू नका. मी तुम्हाला वचन देतो की आठवड्याच्या आत जर या चोरीचा तपास लागला नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मग ती माझ्या राजीनाम्याची का असेना. हे बघा, आम्हाला सहकार्य करा. आपल्या भावना जरा काबूत ठेवा. अहो साहेब, तुम्हाला काय करायचं ते लवकर करा. पण या चोरीचा निषेध म्हणून आम्ही जेजुरी उद्यापासून बेमुदत बंद ठेवणार. सदोबा बोललंय आजारी हाय. 4 दिवस झालं. ह्याचा बाप बी घरला आला नाही. पोराला ताप आलाय का? मग असं कर, पाण्यात 4 मिठाचं खडे टाक, फडकं भिजव आणि त्याच्या कपाळावर ठेव. त्याचा बाप बी घरी नाही. आणि आमचा किशा 8 दिवस झाला त्याचा पत्त्या नाही. आता मला सांग, या म्हाताऱ्याने त्याला कुठं कुठं शोधाय, कुठं बी त्याचा ठाव ठिकाणा नाही. सदबा, त्या दिवशी मी तुला म्हणलं नव्हतं? तो लाखभर रुपये कमवायचं म्हणत होता. तो त्या बी कुठं दिसत नाही. त्यामुळे लय खोर लागून राहिलंय जीवाला. पोलीस हेडक्वार्टर्स, मला पोलीस कमिशनर जाधवांशी ताबडतोब बोलायचंय. व्हेरी अर्जंट. सर. इन्स्पेक्टर विक्रम, जेजुरीच्या गडावरील खंडेरायाच्या देवळातून मूर्त्या चोरीला गेल्या ही केस तुम्हाला ठाऊक असेलच. येस सर. जेजुरीचा खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. या केसच्या पुढील तपासाची सूत्र मी तुमच्याकडे सोपवत आहे. ऑपरेशन जय मल्हार. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. विक्रम, संकटकाळी आपण ज्या देवाचा धावा करतो ना, म्हणजे आम्ही ज्या देवाचा धावा करतो त्या देवानं तुला आपणहून बोलवलंय. मी देवदर्शनासाठी जात नाहीये, ड्युटीवर जातोय. भाग्यवान आहेस रे तू. पण आपल्या कुळाच्या इब्रतीचा प्रश्न आहे. यशस्वी होऊनच ये. आई, तू पण ना. मल्हारी राया, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. येऊ मी? काय गे, रागवलीस की काय? अगं काय करणार, आमचं कामच असं आहे. पण हे मिशन संपलं ना की आपण झक्कास कुठंतरी फिरायला जाऊ, एखाद्या मस्त ठिकाणी, अगदी तुझ्या आवडत्या पन्हाळ्याला. ठीक आहे? हा हा गेला राग?
निघतो मी. काळजी घे तुझी आणि बाळ.